विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहलता बाबर आज तुम्हाला हसतगात शिकूया मराठी भाग 5 मधील आपण इथे पाहणार आहे पाठ क्रमांक 3 पेंग्विनची शिकवण। आता पेंग्विन पक्षी सगळ्यांना माहिती आहे। हा इथे पेंग्विन पक्षी तुम्हाला दिसत आहे। तर आता हा जो पेंग्विन पक्षी आहे इथे बघा दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला एका अंड्यावर बसलेला दिसत आहे। आता त्यानंतर आपल्याला जे तिसरं चित्र आहे त्या तिसऱ्या चित्रामध्ये दोन पेंग्विन पक्षी आणि एक पिल्लू दिसत आहे। पिल्लू पेंग्विन पक्षी दिसत आहे। तर हा जो पेंग्विन पक्षी आहे हा आपल्या अंड्यावर साधारणतः 2 महिने त्याने ते अंड उबवल्यावर त्यातून पिल्लू बाहेर पडतं। म्हणजे ह्या पेंग्विन पक्ष्याला आपल्या त्या अंड्याचं संरक्षण करावं लागतं आणि त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा कुठं त्यांचं पिल्लू जन्माला येतं। तर या पेंग्विन पक्षावर आधारितच आपल्याला आपल्या ह्या पाठातील राहुल या पात्राला शिकवण मिळालेली आहे या पेंग्विन पक्षाकडून। ती कशी हे आपण आपल्या पाठाच्या आधारे बघूया। तर आता बघा पाठ क्रमांक 3 पेंग्विनची शिकवण। आता इथे बघा, आज राहुल रागावलेला होता। राहुल क्या था? आज चिड़ा हुआ था। त्याच्या खोलीत कोपऱ्यात बसला आहे। वो उसके रूम के एक कॉर्नर में बैठा हुआ था। शाळेत जाण्यासाठी तो महागडे घड्याळ मागतो आहे। वो स्कूल जाने के लिए अपने मम्मी पापा से एक महंगी घड़ी मांग रहा था। आईने त्याला समजावले की अजून तू लहान आहेस, पण तो ऐकत नव्हता। मम्मी ने उसको बहुत समझाया कि तुम अभी छोटे हो, लेकिन वो सुन नहीं रहा था। संध्याकाळ होत होती, शाम हो रही थी, तो खेळायला पण नाही गेला। वो खेलने के लिए भी नहीं गया। ऑफिस मधून आल्यावर वडील त्याला हाक मारत ते त्याच्या खोलीपर्यंत आले। ऑफिस से आने के बाद उसके पापा उसको हाक मारते मारते कहाँ तक गए? उसके रूम तक गए। राहुल ने सकाळपासून काही खाल्ले नव्हते। राहुल ने सुबह से कुछ नहीं खाया था। बाबांचे सांगणे पण त्याने ऐकले नाही। पापा का कहना भी वो सुन नहीं रहा था। आई बाबा पण काही न खाता पिता झोपून गेले। मम्मी पापा भी कुछ न खाए पिए सो गए। दोघांचेही राहुल वर खूप प्रेम होते। मम्मी पापा का उसके यानी मम्मी पापा का उस पे बहुत प्यार था। त्याची प्रत्येक इच्छा ते पूर्ण करत होते। उसकी हर फरमाइश वो क्या करते थे? पूरी करते थे। परंतु राहुलचा आजचा हट्ट चुकीचा होता। लेकिन राहुल ने जो आज किया था जो हट, वो क्या था? गलत हट था, गलत फरमाइश थी। रात्री आई बाबा झोपून गेले, पण राहुलला कशी झोप येणार? रात को तो मम्मी पापा सो गए थे, लेकिन राहुल को नींद नहीं आ रही थी। एक तो उसने खाना भी नहीं खाया था और उसके मन में चल रहा था कि मुझे घड़ी नहीं मिल रही है, मम्मी पापा मेरी बात नहीं सुन रही, इसलिए उसको नींद नहीं आ रही थी। त्याने त्याचे पुस्तक काढले आणि वाचायला सुरुवात केली। उसने अपनी एक बुक निकाली और पढ़ना शुरू किया। त्याच्या पुस्तकात पेंग्विन बद्दल माहिती दिली होती। उसकी उस बुक में पेंग्विन बर्ड के बारे में इंफॉर्मेशन दी हुई थी। पेंग्विन पक्षी आपल्या पिल्लाचे पालन करण्यात भरपूर कष्ट घेतात। पेंग्विन पक्षी क्या करते हैं? अपने बच्चों को पालने के लिए क्या करते हैं? भरपूर एफर्ट्स लेते हैं, मेहनत करते, कष्ट करते हैं। माझ्या आई बाबांनी मला मोठे करण्यात किती कष्ट घेतले असतील। अभी उसके सामने क्वेश्चन मार्क आ गया कि मेरे मम्मी पापा ने भी पेंग्विन जैसे अपने बच्चों के लिए एफर्ट्स लेते हैं, वैसे मेरे मम्मी पापा ने भी बहुत एफर्ट्स लिए होंगे मुझे बड़ा करने के लिए। आज ते माझ्यामुळे भुकेलेले असतानाही झोपून गेले। आज वो मेरी वजह से बिना खाए पिए भूखे पेट ही सो गए। बाबा दिवसभर ऑफिसात काम करतात, पापा दिनभर ऑफिस में काम करते हैं। आई दिवसभर घरात राबते, सगळ्यांची काळजी घेते। मम्मी भी दिनभर घर में काम करती रहती है, सबकी चिंता करती रहती है, सबकी फरमाइशें पूरी करती है। आणि मी काय करतो आहे? और मैं क्या कर रहा हूँ? स्वतःची चूक समजल्यावर राहुल उदास झाला आणि रडायला लागला। खुद को उसको फिर गिल्टी फील हुआ। उसको समझ में आ गया कि मेरी फरमाइश क्या है? गलत है। उसको रियलाइजेशन हो गया कि वो गलत है। उस वक्त वो उदास हो गया और रोने लगा। त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून आई बाबा त्याच्या जवळ आले। उसकी रोने की आवाज सुन के उसके मम्मी पापा उसके पास गए। तेव्हा राहुलने आपल्या आई बाबांना वचन दिले कि यापुढे मी कधीही हट्ट करणार नहीं। तब राहुल ने क्या किया? अपने मम्मी पापा को प्रॉमिस किया कि मैं आज के बाद कभी भी ऐसा
हट्ट नहीं करूंगा, ऐसी गलत फरमाइश नहीं करूंगा. आई बाबांनी राहुलला जवळ घेतले. मम्मी पापा उसको पास लेते हैं. बाबा म्हणाले, आमचा तू चांगला मुलगा आहेस. उसके पापा बोलते, तुम हमारे क्या हो, एक अच्छे बच्चे हो. आई खूप भूक लागली आहे. अभी राहुल मम्मी को बोलता है, आई खूप भूक लागली आहे. मम्मी मुझे बहुत भूक लगी है. राहुलची आई यावर म्हणाली. राहुल की मम्मी बोलती है, आत्ता आणते, अभी लाती हूँ. आम्हाला पण भूक लागली आहे. हमें भी भूक लगी है. आणि सर्वजण जोरात हंसू लागले. और फिर सब जन क्या करते, जोर से हंसने लगते हैं. इस लेसन में ये जो राहुल है इसको क्या मिली, सीख मिली. किससे, तो पेंगुइन से सीख मिली कि हमें कभी भी गलत फरमाइश नहीं करनी चाहिए. मम्मी पापा हमेशा हमारा भविष्य की चिंता करते हैं, हमारे लिए एफर्ट्स लेते हैं, हमें अच्छी सीख देते हैं. वो गलत नहीं थे. ये उसको रिअलायझेशन हुआ और उसको वो समझ आई. तर आता बघा इथे इंग्लिश मध्ये पाठाचा सारांश दिलेला आहे. इसको बोलते समरी और मराठी में समरी मतलब सारांश. Rahul was angry. His mother and father tried to cheer him up, but he did not respond and skipped his dinner. While reading about penguins at night, he realized that his mummy and papa have gone through a lot of difficulties in order to bring him up. He decided never to trouble them again. फिर वो डिसाइड करता है कि मैं अपने मम्मी पापा को कभी भी ट्रबल नहीं करूंगा. अब हम देखते हैं स्वाध्याय यानी एक्सरसाइज से रिलेटेड. एक्सरसाइज में देखो शब्दार्थ दिए हुए हैं. रागावलेला एंग्री, कोपऱ्यात इन अ कॉर्नर, इच्छा डिझायर, झोप स्लीप, पुस्तक बुक, हट्ट स्टबॉर्न, कष्ट एफर्ट्स, चूक मिस्टेक, उदार सॅड, वचन प्रॉमिस, भावना फिलिंग. आता आपण ह्या पाठावर आधारित समानार्थी शब्द म्हणजेच सिनोनिम्स बघूया. राग द्वेष, शाळा विद्यालय, आई माता जननी जन्मदात्री, लहान छोटा धाकटा, संध्याकाळ सायंकाळ, खेळ क्रीडा, ऑफिस कार्यालय, वडील बाबा पिता, ऐकणे श्रवण करणे, झोप निद्रा, प्रेम जिव्हाळा माया, इच्छा आकांक्षा, हट्ट जिद्द, चूक खोटे, सुरुवात आरंभ, पक्षी खग, पालन सांभाळ, भरपूर जास्त, कष्ट परिश्रम मेहनत श्रम, भुकेलेले उपाशी, घर गृह, काळजी चिंता, उदास निराश दुःखी, आवाज साध, वचन शपथ, भूक क्षुधा, जोरात मोठ्याने. आता आपण वळूया विरुद्धार्थी शब्द म्हणजेच अँटोनिम्स अपोजिट वर्ड्स. राग प्रेम, महाग स्वस्त, लहान मोठा थोरला, संध्याकाळ सकाळ, ऑफिस घर, प्रेम द्वेष, पूर्ण अपूर्ण, चूक बरोबर, सुरुवात शेवट अंत, भरपूर कमी. विरुद्धार्थी शब्द काळजी निष्काळजी, उदास आनंदी, रडणे हसणे, दिवसभर रात्रभर, चांगला वाईट, जवळ दूर, जोरात हळूहळू सावकाश. आता आपण वळूया लिंग बदला. लिंग बदला म्हणजे चेंज द जेंडर. आई बाबा वडील, माता पिता, पक्षी पक्षिणी, नर माता नर मादा, म्हणाला म्हणाली, आला आली, हसला हसली, मुलगा मुलगी. आता आपण वळूया वचन बदला. वचन बदला म्हणजे वन टू मोर, मोर टू वन, म्हणजे सिंग्युलर टू प्लुरल आणि प्लुरल टू सिंग्युलर. खोली खोल्या, कोपरा कोपरे, शाळा शाळा, खेळ खेळ, चूक चुका, रात्र रात्री, पुस्तक पुस्तके, माहिती माहित्या, पिल्लू पिल्ले, काम कामे, घर घरे, वचन वचने, मुलगा मुले, भूक बुका. आता आपण पाठावर आधारित प्रश्नोत्तर बघूया. राहुलने खाणे का खाल्ले नाही.
आता उत्तर आहे राहुल रागावलेला होता म्हणून त्याने खाणे खाल्ले नाही. आता प्रश्न क्रमांक 2, राहुलने जेवण का केले नाही? तर आता वरचा प्रश्न आणि खालचा प्रश्न सारखाच आहे, परंतु खाणे खाल्लेच्या जागेवर आपण इथे जेवण केले वापरलेलं आहे. उत्तर बघा, राहुल रागावलेला होता म्हणून त्याने जेवण केले नाही. प्रश्न क्रमांक 3, राहुलच्या पुस्तकात कोणाविषयी माहिती दिली होती? तर उत्तर आहे राहुलच्या पुस्तकात पेंग्विन पक्षाविषयी माहिती दिली होती. प्रश्न क्रमांक 4, आपली चूक समजल्यावर राहुलने काय केले? तर उत्तर आहे आपली चूक समजल्यावर राहुलने आपल्या आई बाबांना वचन दिले की यापुढे मी कधीही हट्ट करणार नाही. आता आपण पाठातील इतर प्रश्नोत्तरांकडे वळूया. इतर प्रश्नोत्तरे म्हणजे एक्स्ट्रा क्वेश्चन अँड आन्सर्स, पाठावर आधारित दुसरे प्रश्न. आता बघा प्रश्न क्रमांक 1, राहुलला काय हवे होते? तर उत्तर आहे राहुलला महागडे घड्याळ हवे होते. प्रश्न क्रमांक 2, रागावलेला राहुल कुठे बसला होता? तर उत्तर आहे रागावलेला राहुल खोलीत कोपऱ्यात बसला होता. प्रश्न क्रमांक 3, महागडे घड्याळ घालून राहुलला कुठे जायचे होते? तर उत्तर आहे महागडे घड्याळ घालून राहुलला शाळेत जायचे होते. प्रश्न क्रमांक 4, राहुलने केलेला हट्ट योग्य की अयोग्य ते सांगा. तर उत्तर आहे राहुलने केलेला हट्ट अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 5, आईने राहुलला कसे समजवले? तर उत्तर आहे आईने राहुलला समजवले की अजून तू लहान आहेस. आता प्रश्न क्रमांक 6 बघा, राहुल कुठे गेला नाही? तर उत्तर आहे राहुल खेळायला गेला नाही. प्रश्न 7, न खाता पिता कोण झोपून गेले? उत्तर आहे न खाता पिता राहुलचे आई बाबा झोपून गेले. प्रश्न क्रमांक 8, राहुलवर खूप प्रेम कोणाचे होते? तर उत्तर आहे राहुलवर खूप प्रेम त्याच्या आई बाबांचे होते. प्रश्न 9 बघा, पेंग्विन पक्षी भरपूर कष्ट कशासाठी घेतात? तर उत्तर आहे पेंग्विन पक्षी आपल्या पिल्लांचे पालन करण्यात भरपूर कष्ट घेतात. प्रश्न 10, राहुल रडायला का लागला? तर उत्तर आहे राहुलला त्याची चूक समजल्यामुळे तो उदास झाला व रडायला लागला. आता पाठावर आधारित इतर स्वाध्याय म्हणजेच एक्सरसाइज वर आधारित काही प्रश्न आहेत तिथे बघा. योग्य शब्द निवडून रिकामे जागी लिहा, म्हणजेच फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे आपल्याला इथे. राहुलचा हट्ट रिकामी जागा नव्हता. कसा नव्हता? तर योग्य नव्हता. दुसरा आहे राहुलने रिकामी जागा दिले. काय दिले? वचन दिले. आई दिवसभर घराची घेते, रिकामी जागा घेते. काय घेते? काळजी घेते. चौथं बघा, राहुलला रिकामी जागा हवे होते. काय हवे होते? घड्याळ हवे होते. आता आपण वळूया हो किंवा नाही म्हणजेच ट्रू की फॉल्स लिहा. राहुल खोलीच्या गच्चीत बसला होता. नाही, कारण तो कुठे बसला होता? खोलीच्या कोपऱ्यात. प्रश्न 2 बघा, राहुलचा घड्याळासाठी हट्ट होता. हो, बरोबर आहे, कारण तो घड्याळ मागत होता. 3 बघा, पेंग्विन पक्षी आपल्या पिल्लांना पाळण्यासाठी कष्ट घेतात. हो, पेंग्विन पक्षी पिल्लांना पाळण्यासाठी कष्ट घेतात. 4 बघा, आपले सांगणे ऐकण्यासाठी हट्ट केला पाहिजे. नाही, हे वाक्य अगदी चुकीचं आहे. आपले सांगण्यासाठी हट्ट करू नये. आता पाठावर आधारित समानार्थी शब्द बघा. सकाळ, पहाट. कष्ट, मेहनत. दिवस, दिन. घर, गृह. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी लिहा. इथे सुद्धा फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे आपल्याला. 1 बघा, राम सायकल वरून जात आहे. रिकामी जागा, शाळेत लवकर पोहोचायचे आहे. त्याला शाळेत लवकर पोहोचायचे आहे. 2 बघा, अनुप डॉक्टर आहे. फिल इन द ब्लँक्स म्हणजेच रिकामी जागा, स्वभाव खूप चांगला आहे. त्याचा स्वभाव खूप चांगला आहे. हे 3 बघा, हे सामान महाग आहे. फिल इन द ब्लँक म्हणजेच रिकामी जागा, तोडायचे नाही, ते तोडायचे नाही. 4 बघा, ही माझी शाळा आहे. रिकामी जागा, खूप मोठी शाळा आहे. ही खूप मोठी शाळा आहे. इथे कंसात दिलेल्या उत्तरांपैकी आपल्याला काय करायचं होतं? योग्य उत्तर निवडून लिहायचं होतं. आता आपण वळूया
पुढील प्रश्नाकडे. चित्र बघून त्याच्याविषयी लिहा. लुक ॲट द पिक्चर अँड राईट अ फ्यू सेंटेन्सेस अबाउट इट. आता इथे चित्रामध्ये बघा काय काय दिसत आहे, त्याप्रमाणे आपण इथे वर्णन केलेलं आहे. दिलेल्या चित्रात अनेक जण दिसत आहेत, म्हणजेच इथे किती लोक आहे, भरपूर लोक आहेत. बगीचाचे चित्र दिसत आहे. हे कशाचं चित्र आहे, बगीचाचं म्हणजेच गार्डनचं. चित्रात एक मुलगा आपल्या बाबांना प्राणी संग्रहालयात चलायला सांगत आहे. एक मुलगा आपल्या ह्या बाबांना काय सांगताय, झू कडे चलायला सांगतोय, म्हणजेच प्राणी संग्रहालयात. एक मुलगी आईस्क्रीम वाल्याकडून आईस्क्रीम विकत घेत आहे. तर इथे ही मुलगी बघा, ही आईस्क्रीम वाल्याकडून काय घेत आहे, आईस्क्रीम विकत घेत आहे. बाकावर बसून एक आजोबा कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत आहे. हे पहा, इथे आजोबा बसलेले आहेत, ते कुत्र्याला काय खाऊ घालत आहे, बिस्किट खाऊ घालत आहे. सर्वीकडे झाडे झुडपे दिसत आहेत. सर्वीकडे काय दिसत आहे, ग्रीनरी, झाडे दिसत आहे आपल्याला. बगीचात दिवे लावलेले दिसत आहेत. हे पहा, इथे दिवे लावलेले आहेत. आणि पुढे बघा, हिरवेगार निसर्गरम्य वातावरण दिसत आहे. सगळीकडे काय, ग्रीनरी आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. झाडांच्या अवतीभोवती तारेचे कुंपण केलेले दिसत आहे. हे पहा, इथे झाडाच्या भोवती काय केलंय, तारेचं कुंपण केलेलं आहे. तर आपण आता वळूया सर्वनामाकडे. आपला व्याकरणाचा भाग. व्याकरण म्हणजे ग्रामर, ग्रामर मधलं सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन. आता बघा, सर्वनामाची व्याख्या बघा. व्याख्या म्हणजे डेफिनेशन. तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. यानी नाम की जगह जो वर्ड यूज होता है उसको सर्वनाम बोलते हैं. नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य आहे. म्हणजे नाम का रिपीटेशन ना हो सेंटेंस में, इसलिए उसकी जगह दूसरे वर्ड्स यूज होते हैं, उनको प्रोनाउन यानी सर्वनाम बोलते हैं. उदाहरणार्थ म्हणजेच एक्झाम्पल. देखो, अभी श्याम चेंडू खेळत आहे, तो क्रिकेट छान खेळतो, त्याला बक्षीस मिळाले आहे. तर आपल्याला इथे बघा, श्याम हे नाम आहे व त्या नामाच्या जागी पुढील वाक्यांमध्ये तो, त्याला हे शब्द आलेले आहेत. या शब्दांना सर्वनाम म्हणतात. सेंटेंस में श्याम ये क्या है, नाम है, और नाम की जगह आगे फिर दूसरे सेंटेंसेस में दूसरे वर्ड्स यूज किए हैं, जैसे तो, त्याला. तो इससे क्या हो गया, नाम का रिपीटेशन नहीं हुआ. तो ये जो वर्ड्स यूज किए उसको बोलते सर्वनाम. पाठातील सर्वनामे शोधा व लिहा. इस लेसन में जो भी सर्वनाम आए हुए हैं वो ढूंढना है आणि और लिखना है. पाठात आलेली सर्वनामे बघा. इस लेसन में आए हुए प्रोनाउन्स कौन से हैं, तर त्याच्या, तो, त्याला, तू, ते, त्याने, दोघांचे, त्याची, त्याचे, माझ्या, मला, आज, सगळ्यांची, मी, स्वतः, आमचा, आम्हाला, सर्वजण. ये प्रोनाउन्स म्हणजेच हे सर्वनाम आलेले आहेत ह्या पाठामध्ये. अशा प्रकारे हा पाठ पूर्णपणे समजावून झाला आहे. तुम्हाला तो नक्कीच समजला असेल. धन्यवाद.